पाप केले तर धार्मिक असं तिच्याजवळ आपला कैवारी आहे. येस. आणि दुसरं पण वचन वाचूया आपण. तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्या पापांबद्दल आहे. येस. आमेन. वचन एक सांगत आहे की आपल्याला, अहो माझ्या मुलांनो असंच कोण पण आपल्याला म्हणतंय का हो? तर परमेश्वर एवढा प्रभू परमेश्वर आपला जो येशू ख्रिस्त त्यानं तुम्हाला आणि मला त्याचं पुत्र आणि कन्या म्हणून निवडलं, आपल्याला मुलाचा दर्जा त्यानं दिलेला आहे, ते स्वर्गीय राज्याचं वारसदार केलेलं आहे. आणि तो आपल्याला म्हणत आहे की तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा तो जो येशू तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. आज तो आपला पित्याजवळ कैवारी आहे, तो आपली मध्यस्थी करत आहे. म्हणून आपण जगिक जीवनामध्ये पाप करायचं आहे का? तो आपला कैवार आहे. चला काही पाप करूया. आज खून केला तरी आपला कैवारी आपल्या जवळ बसलेला आहे पित्याजवळ, तो आपली करतोय वकिली. असं आपण करून इकडे खोटं बोलणं असेल, एखादी चोरी करूया, चला आहे आपला कैवारी त्या ठिकाणी बसलेला, आपली सेटिंग आहे वरती, असं आपण म्हणून या सगळ्या पापांमध्ये आपण सामील होणार आहोत का? तर परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की जो नीती संपन्न असा येशू ख्रिस्त आपल्या म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या ठिकाणी गेलेला आहे. त्या वधस्तंभावरती स्वतःला त्यानं बलिदान केलेलं आहे, त्याचं रक्त आणि त्याचं शरीर त्यानं आपल्यासाठी दिलेलं आहे. म्हणून आपण या जगिक जीवनामध्ये जगत असताना ते बलिदान येशू ख्रिस्ताचं आपण नेहमी लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपल्याला पाहायला मिळतं आमदार खासदारांची मुलं, राजकारण त्यांच्या सगळ्या हातामध्ये, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये, पोलीस स्टेशन त्यांच्या हातामध्ये. म्हणून ही मुलं काय करत असतात, एखादं पाप केलं, एखादा खून केला, एखादी मारामारी केली तर कुठे आपला आमदार खासदार बाप आहे, चला तो काय सगळं मॅनेज करू शकतो, पोलीस स्टेशन वगैरे मॅनेज करू शकतो, म्हणून ती पाप करत फिरत असतात. पण परमेश्वर आपला त्या ठिकाणी कैवारी म्हणून बसलेला आहे. त्याप्रमाणे आपण जी पाप होत आहेत ती आपण पदरी घ्यायचं आहे, त्याची चूक कबूल करायची आहे, पश्चातापपूर्वक देवाजवळ माफी मागायची आहे आणि मगच त्या विधीमध्ये या मेझामध्ये आपण सामील व्हायचं. नेहमी आपल्याकडून होत असते की असं नाही बाबा माझ्याकडून काहीच होत नाही, होत असतात. अवधानपणाने आपल्याकडून ज्या काही चुका होत असतात त्या आपण घेणं, पदरी घेणं तितकंच गरजेचं आहे. परमेश्वर आपल्याला सांगत आहे की बघा एखाद्या वेळेला आपण साक्षीदार देखील होतो बघा एखाद्या गोष्टीचा. होय आता यानं केलेलं आहे की नाही पाप, मी याला साक्षीदार आहे आणि आता इथून पुढे हा कधी होणार नाहीये, त्याच्याकडून काही चूक होणार नाहीये याची देखील साक्षीदार आपण काही वेळेला गोष्टींचा असतो. तर परमेश्वर म्हणत आहे की मी तुमचा साक्षीदार त्या पित्याजवळ आहे, तर तुम्ही अशा परत परत चुका आणि परत परत पाप करू नका. या गोष्टी आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या आहे. तो म्हणत आहे दुसऱ्या नंबरच्या वचनामध्ये, आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे, केवळ आपल्याच नाही तर अनेक जे जगामध्ये लोक आहेत त्यांच्यासाठी देखील तो त्या ठिकाणी कैवारी बसलेला आहे. आता आज ही एवढीच लोक मी निवडलेली आहेत म्हणून मी एवढ्यांसाठीच तो न्याय करण्यासाठी तिथे बसलेला नाहीये. जगामध्ये अनेक लोक आहेत, आपण या ठिकाणी अनेक लोकांसाठी प्रार्थना करतो ती त्यांना माहिती पण नसतं. आज युद्धामध्ये जी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण मगाशीच प्रार्थना केली की देवा त्यांना क्षमा कर, ते काय करत आहेत त्यांना माहिती नाहीये, का करत आहेत युद्ध, इकडे सगळी महागाई चालू आहे, पण परमेश्वरासाठी आपण सगळे एकत्रित येऊन या ठिकाणी आपण प्रार्थना केलेली आहे. तसंच परमेश्वर प्रत्येक लेकरावरती काळजी, त्याच्यावरती प्रेम तो करत असतो आणि आपल्यासाठी कैवार पण त्या ठिकाणी तो करत आहे. म्हणून होणारी जी काही पाप आहे ती आत्ताच आपण आपल्या पदरी घेऊयात आणि पश्चातापपूर्वक आपण देवाजवळ माफी मागूयात. धन्यवाद देते स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा. होय प्रभू परमेश्वर पित्या, तू आमची मध्यस्थी करण्यासाठी त्या ठिकाणी त्या प्रभू स्वर्गामध्ये तू पित्याजवळ बसलेला आहेस. तू असाच बसलेला नाहीयेस त्या ठिकाणी, तर प्रभू परमेश्वर पित्या आमच्यावरती कोणतं संकट येऊ नये, आमच्यावरती प्रभू परमेश्वर पित्या सैतानी बंधनं होऊ नये अशासाठी तू त्या ठिकाणी कैवारी म्हणून बसला आहेस. होय प्रभू, तर आमच्यासाठीच नाही तर अनेक जगातल्या सर्व लेकरांसाठी तू बसलेला आहेस. आज या मेझामध्ये आम्ही सामील होत असताना प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या पवित्र अशा रक्तानं आम्हाला कव्हर कर. तुझं शरीर आणि तुझं रक्त आम्ही खात आणि पित असताना, आता आलेलं वचन आम्ही आत्मसात करत असताना सर्व पापांपासून आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. जसा तू पवित्र आहेस तसा तुझ्यावरती कोणताही डाग नाही, तसा प्रभू परमेश्वर पित्या आम्हालाही पवित्र आणि पवित्र कर. येशूच्या नावात तू करतोस म्हणून आभार आणि धन्यवाद. सर्व आदर, सर्व महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन, आमेन.